थंडीचा महिना आला, मात्र त्या गुलाबी थंडीची मजा घालवण्यासाठी पाऊसही सोबत आला आहे. हिवाळा म्हणावं ना, अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर आला तरी पाऊस काही पाठ सोडत नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे 5 डिसेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील असा अंदाज आहे. त्यानंतर मात्र थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्राला थंडीने अक्षरशः गारठले होते, परंतु राज्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील किमान आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ झाली असली तर किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गुलाबी थंडी गायब झाली असून पुन्हा दिवसा उकाडा वाढला आहे. दमट आणि उष्ण हवामानामुळे लोक हैराण झाले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरीचा पाऊस 5 डिसेंबरपर्यंत मधून राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कुठेही मुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात तरी देण्यात आलेला नाही. सध्या महाराष्ट्रावर 2 वादळांमुळे होणाऱ्या हवामानातील बदलाचा परिणाम होत आहे. हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशियाकडून भारताच्या दिशेने 24 नोव्हेंबर रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल असा प्राथमिक अंदाज आहे. अंदमान समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झालं आहे, तर दुसरं दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये 25 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वादळांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान झालं असून थंडी गायब झाली आहे.